रमाई आवास योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, शबरी आवास योजना इतर ज्या शासनामार्फत ग्रामीण व शहरी भागात राबविल्या जातात त्यातच ग्रामीण भागात पंचायत समिती कार्यालय योजना राबवत असते। घरकुल मंजूर लाभार्थ्यांना टप्प्यानुसार 1, 2, 3, 4 अशा प्रकारे चेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात। परंतु दर्यापूर तालुक्यातील मंजूर घरकुल लाभार्थी यांना पहिला चेक दिल्यानंतर दुसरा किंवा तिसरा चेक देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयामधील संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत आहे, पैशाची मागणी करीत आहे, जाणून बुजून चेक देत नाही। या कारणाची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख प्रमोद धनोकार यांनी तालुक्यातील घरकुल मंजूर लाभार्थी यांना घेऊन पंचायत समिती कार्यालय गाठून संबंधित अधिकारी व इंजिनियर यांना चांगलेच धारेवर धरले। त्याची आक्रमकता पाहून काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते। यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी ढवक यांनी आम्हाला 7 दिवसाचा वेळ द्या, आम्ही सर्व घरकुल मंजूर लाभार्थी यांच्या बँक खात्यात चेक जमा करतो व त्यांनी संबंधित इंजिनियर यांना तात्काळ काम करावे असे आदेशित केले। त्यावर सर्व शिवसेना पदाधिकारी व तालुक्यातील ग्रामस्थ यांनी 7 दिवसाचा वेळ दिला व जर काम झाले नाही तर पुन्हा पंचायत समिती कार्यालय गाठून कार्यालयातच आंदोलन सुरू करू असे सांगितले। सहाय्यक गटविकास अधिकारी दर्यापूर यांना सर्वांनी मिळून निवेदन दिले। त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद धनुकार, महिला आघाडी अमरावती जिल्हा प्रमुख अलका पारडे, विधानसभा संघटक बबनराव विल्लेकर, शहर प्रमुख गोपाल अग्रवाल, सरपंच मोहन बायस्कार, सरपंच किशोर टाले, सरपंच व सर्कल प्रमुख पंचायत समिती संजय घरडे, गुणवंत पाटील, शहर प्रमुख गोपाल अग्रवाल, सुनीता मांडवे, शंकर बोराटे, सचिन वारुडकर यासह असंख्य घरकुल मंजूर लाभार्थी उपस्थित होते। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।